नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता लवकरच आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती घडणार आहे. म्हणजे काय, तर इथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून एकत्र येणार आहेत. ते सुद्धा एकमेकांना प्रेमाची कबुली देऊन. आणि जेव्हा प्रेक्षकांनो हे दोघे जण एकमेकांना प्रेमाची कबुली देतात, तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता दोघेही जण आता हनीमूनला निघून गेलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी पुन्हा एकदा लावण्य आणि राकेश या दोघांना तोंडावरती पाडत त्यांचा प्लॅन फ्लॉप करत दोघे जण इथे एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी आणि हनीमून साजरा करण्यासाठी आता बाहेर निघून गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण त्याचा प्लॅन तर फ्लॉप होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशची वाटसुद्धा ईश्वरीने लावलेली असते आणि अशी वाट लावलेली असते ना प्रेक्षकांनो, की इथे राकेश आता पुन्हा ईश्वरीच्या वाटेला सुद्धा जाणार नाही अशी हालत इथे ईश्वरीने राकेशची करून ठेवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ईश्वरीवरती जबरदस्ती करणाऱ्या राकेशची ईश्वरीने चंडिकेचं रूप धारण करत त्याची धुलाई केलेली असते. त्याच्या चिंधड्या चिंधड्या आता उडवलेल्या असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवबरोबर लगट करणाऱ्या लावण्याला सुद्धा ईश्वरीने बरोबर धडा शिकवलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना कळतं की आपण दोघे जण नवरा बायको आहोत आणि आपण दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे, आपल्या आसपाससुद्धा कुणी तिसरी व्यक्ती येता कामा नये, या गोष्टीची जाणीव जेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव ईश्वरीला होते ना, तेव्हा इथे अर्णव आपल्या मनातली गोष्ट आता ईश्वरीला सांगतो. तो नशेमध्ये असतो, पण इथे तो ईश्वरीला सांगतो की त्याचं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे. आणि तेव्हा दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यानंतर इथे आता अर्णव हनीमूनला जाण्याचा सुद्धा प्लॅन करतो. आणि ही आयडिया असते अंजलीची. अंजलीने स्वतः अर्णवला ईश्वरीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा असं सांगितलेलं असतं. तुम्ही दोघे जण लग्न झाल्यापासून हनीमूनला गेलेला नाही आहात. तेव्हा ही आयडिया अंजलीनेच आता अर्णवला दिलेली असते. आणि इथे ईश्वरीसुद्धा अर्णवबरोबर जायला तयार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला असं वाटतं की हे दोघे जण जर हनीमूनला गेले तर कसं होणार. आणि प्रेक्षकांनो, तो त्यांचा प्लॅन आता फ्लॉप करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे अर्णव ईश्वरी अशी काही आयडिया करतात आणि दोघे जण सरळ अर्णवला ज्या ठिकाणी जावंसं वाटतं, एकांतात तिच्याबरोबर वेळ घालवावासा वाटतो, त्या ठिकाणी अर्णव निघून जातो. आणि त्याबद्दल राकेशला कानोकान खबरसुद्धा लागत नाही की अर्णव नेमका कुठल्या बाजूला गेलेला आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे खऱ्या अर्थाने अर्णव ईश्वरी दोघे जण एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी आता घडतात ते आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नवीन लॉन्चिंगचं इनॉग्रेशन आहे. त्यामुळे इनॉग्रेशनला अर्णव आणि मामा आधी गेलेले असतात आणि अर्णवने ईश्वरीला नंतर आकाशबरोबर यायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे मामीला ईश्वरीला आता इनॉग्रेशनसाठी जाऊ द्यायचं नसतं, कारण लावण्य आणि राकेशचा हा प्लॅन असतो. त्यामुळे इथे मामी म्हणत असते की माझ्या पायाला लागलंय, पाय मुरगळलाय, तेव्हा आकाश तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन चल. तेव्हा ईश्वरी म्हणते मी पण तुमच्याबरोबर येते. वल्लरी म्हणते कशाला, तू घरामध्येच थांब, आकाश मला डॉक्टरांकडून घेऊन येईल आणि मग तुम्ही दोघे जण इनॉग्रेशनसाठी जा. तेव्हा इथे आकाशला खरं तर जायचं नसतं. तो म्हणतो की मम्मा, मी एक काम करतो ना, मी इथे जिजूंना रिक्वेस्ट करतो, ते तुला डॉक्टरांकडे घेऊन जातील. तेव्हा वल्लरी म्हणते कशाला, अंजली घरी आहे, तिला काही लागलं वगैरे तर द्यायला नको का, तेव्हा आपण दोघे जण जाऊया. आता इथे सवितासुद्धा घरी निघून गेलेली असते, त्यामुळे ईश्वरी घरामध्ये एकटीच असते. तर इथे अंजलीला आता गुंगीचं औषध देऊन तिला शांतपणे राकेशने झोपायला सांगितलेलं असतं. आणि मग इथे आता राकेश म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी, आता घरामध्ये कुणीच नाही आहे, फक्त तू आणि मी, आपण दोघे जणच आहोत. आज तुला माझी होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही, असं इकडे राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता फ्रेश होऊन इथे घराचा मेन दरवाजा लावायला येतो. तो दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की आता माझी इंदोरी जिलेबी फक्त माझी होणार. किती सुंदर दिसते ती. तर
इनॉग्रेशनसाठी तयार झाले, पण जणू काही माझ्यासाठीच तयार झाले असं मला वाटतंय. तेव्हा इथे ईश्वरी बघते की राकेशने मेन दरवाजा बंद केलेला असतो आणि इथे आता राकेश मला त्रास देण्यासाठी नक्कीच येणार हे ईश्वरीला कळलेलं असतं. तेव्हा ईश्वरीला अर्णवचे शब्द आठवतात. अर्णव म्हणतो, तो राकेश तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, पण तू घाबरायचं नाहीस, कारण तू घाबरलीस ना तर तो तुला अजून अजून घाबरवेल. म्हणून तुला आता त्याला दाखवून द्यावं लागेल की तू कुणालाही घाबरत नाहीस म्हणून. त्यालासुद्धा घाबरायची गरज नाही आहे. प्रत्येक वेळेला मी सिंदूर कुणीतरी घरामध्ये असेल असं नाही, कधीकधी कुणीही नसेल आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेला मी तुला प्रोटेक्ट करायलासुद्धा येईन असंसुद्धा होणार नाही. गोष्टी कधी आपल्या बाजूने नसतात, त्या कधी आपल्या विरोधात जातील सांगता येत नाही. त्यामुळे तुला आता स्वतःची रक्षा स्वतः करावी लागणार आहे त्या नराधमापासून. त्यामुळे आता स्वतः तुला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला घाबरायची तुला गरज नाही आहे. तू एकटी नाही आहेस, तुझ्यामध्ये तुझी हिंमत आहे असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. आणि ईश्वरीला अर्णवचे ते सगळे शब्द आता आठवतात आणि ज्या पद्धतीने अर्णवने त्या बायकांबरोबर ईश्वरीला हाताशी धरून जी काही फाईट केलेली असते ती आता ईश्वरीच्या लक्षात असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी खाली उतरते आणि बरोबर ती आता किचनमध्ये जाते. आणि किचनमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे जे लाटणं असतं ते लाटणं आता ईश्वरीने आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि पदर खोचून ती आता राकेशच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, आता बोला, काय बोलायचं आहे तुला ते बोल राकेश. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हे बघ, मला काय हवं आहे ते तुला बरोबर माहिती आहे. मला फक्त माझी तू एकदा झालेली हवी आहेस आणि तू आधी माझीच होशील. त्या अर्णवच्या जवळ जाण्याचा सुद्धा तू प्रयत्न करायचा नाही. त्या अर्णवने तुला हात लावलेला मला सहन होत नाही. त्यामुळे मला जे हवं आहे ते तू शांतपणे दिलंस तर जास्त बरं नाही का होणार. आरडाओरडा कशाला हवा आहे, तुला त्रास कशाला हवा आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राकेश इतका घाणेरडा आणि विचित्र ईश्वरीला बोलत असतो. तो म्हणत असतो की माझ्या मिठीमध्ये ये आणि कायमची माझी होऊन जा. बाकी मला काही नको आहे. कुणाला काही कळणार नाही, मी कुणाला कळूच देणार नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी काय तुला तुझ्यासारखी नीच वाटते का? मला जर आधी माहिती असतं ना की तू इतका नीच माणूस आहेस तर मी तुला माझ्या सावलीलासुद्धा उभं केलं नसतं. माझ्या आत्ताच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून ठेवणं तर लांबच राहिलं, तुला आमच्या सावलीलासुद्धा उभं राहू दिलं नसतं. तुझा नीचपणा माझ्या आधीच लक्षात यायला हवा होता असं इथे ईश्वरी म्हणते. माणसं ओळखायला सहजासहजी चुकत नाही मी, पण इतकं गोड गोड बोललास ना, वाटलं नव्हतं की इतकं गोड बोलण्यामागे इतका मोठा नराधम कडू माणूस लपून राहिला असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. त्यामुळे आता तुझा हा खोटाडेपणा माझ्या समोर आल्यानंतर, तुझा हा नीच स्वभाव माझ्या समोर आल्यानंतर मी तुझी होईन असं वाटलंच कसं रे तुला नराधमा, राक्षसा? अरे तेव्हासुद्धा इतकं गोड गोड बोलत होतास तेव्हा मी कधी तुझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितलं नाही. तर आता तर मी अर्णव सरांची बायको आहे. माझं नाव आहे मिसेस अर्णव राज शिर्के. हे गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र ते तरी दिसतंय ना तुला? डोळे फुटल्यावाडी वागू नकोस रे. आमचं आता वेगळं काहीतरी नातं आहे आणि तू माझ्या नंदेचा नवरा आहेस, ही एवढी तरी ओळख लक्षात ठेव, कळलं ना? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला नीचपणा केलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि तुला काय वाटतं रे, म्हणजे असं जोर जबरदस्ती करून तू मला तुझं करशील असं वाटलं तुला? घरामध्ये कुणीच नाही आहे, या संधीचा तू फायदा घेशील आणि मी तुला घेऊ देईन का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की काय करणार आहेस तू, काय करणार आहेस? जबरदस्ती केल्याशिवाय दुसरं तुला येणार तरी काय आहे? आहे हिंमत तुला? मला हात लावायची हिंमत जर असेल ना तुझ्यामध्ये तर हात लावून दाखव. आज बघ मी तुझी काय हालत करून ठेवते ते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, खूप बोललीस गं, खूप बोललीस माझी इंदोरी जिलेबी. आता ये, लवकरात लवकर मिठीमध्ये ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश ईश्वरीला हात लावायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी लाटणं असलेला हात उचलते आणि जोरात त्याच्या हातावरती फटके मारायला सुरुवात करते. त्याला इतकं त्या लाटणीने झोडते की त्याला इथे तिला हात लावण्याची सुद्धा सवड देत नाही, इतकी ती आता त्याला मारत असते. खूपच छान पद्धतीने ती त्याला मारत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे तिने लाटणीने इथे राकेशला हवं तेवढं झोडलेलं असतं. नंतर ती इथे काटा चम्मच घेते आणि काट्या चम्मच घेऊनसुद्धा त्याच्यावरती ती अटॅक करायला लागते. आणि नंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीमध्ये जणू काही आता चंडिकेचंच रूप आलेलं असतं. ती चंडिकेचं रूप धारण करते आणि अशी काही आता राकेशवरती चवताळलेली असते की ती धावत येते आणि राकेशला इथे लाथ मारते. लाथ मारल्यानंतर इथे राकेश आता कळवळतो. तेव्हा ईश्वरी ते लाटणं त्याच्या डोक्यात घालते आणि म्हणते की तू अंजलीताईचा नवरा आहेस म्हणून आता तुला सोडते, नाहीतर तुला सोडलंही नसतं. आणि त्यानंतर दरवाजा उघडून ती आता इनॉग्रेशनला जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इनॉग्रेशनच्या ठिकाणीसुद्धा लावण्या अर्णवच्या जवळ लगट करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ईश्वरी ते बघते आणि लावण्याचं सुद्धा थोबाड फोडते. अर्णवला कॉफीमधून तिने इथे भांगेचं औषध दिलेलं असतं. त्यामुळे अर्णव काय वागतोय, कसा वागतोय त्याला काहीही कळत नसतं. आणि जेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला लावण्याच्या तावडीतून वाचवते आणि लावण्याचं थोबाड फोडत म्हणते की अर्णव सर फक्त माझे आहेत, माझा नवरा आहे तो, तुझा नाही कळलं ना. आणि जो आपल्या नवऱ्याबरोबर जी व्यक्ती वाईट वागण्याचा प्रयत्न करते ना, तिचं असंच थोबाड फोडलं जातं जसं मी तुझं थोबाड फोडले, कळलं तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवची अवस्था आता पूर्णपणे बिघडलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी आकाशला म्हणत असते की सर एक काम करा, इनॉग्रेशन तुम्ही करून घ्या, मी इथे अर्णव सरांना घरी घेऊन जाते, इनॉग्रेशनची सगळी जबाबदारी तुमची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो फायनली आकाशलाच इथे इनॉग्रेशन करण्याचा मान मिळालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अर्णवला घरी घेऊन येते. अर्णवची अवस्था खूपच जास्त बिकट असते. ईश्वरी आपल्या खांद्यावरती त्याचा हात घेते आणि हळूहळू रूममध्ये घेऊन जात असते. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीवरती खूपच जास्त खुश असतो, कारण लावण्याच्या ईश्वरीने थोबाडीत दिलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की अर्णव सर फक्त माझे आहेत, माझा नवरा आहे तो, तुझा नाही. तेव्हा इथे आता अर्णवला वेगळाच आनंद झालेला असतो. जेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर माझा नवरा आहे, तेव्हा अर्णव म्हणतो खरंच मी सिंदूर, मी तुझा नवरा आहे, तू हे मान्य केलंस का. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, मी हे कधीच मान्य केलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर, तू जे काही केलेस ना माझ्यासाठी मी कधीही विसरणार नाही आहे. माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावरती, असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीला आठवत असतं की लावण्य कशा पद्धतीने अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ईश्वरीला खूप राग आलेला असतो लावण्याच्या या विचित्र वागण्याचा. आणि इथे लावण्याला आता ती चांगली थोबडवून तर आलेली असते, पण तरीसुद्धा तिला असं वाटत असतं की अजून तिला मारायला हवं होतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर, तुम्ही पण त्या लावण्यापासून थोडे लांबच राहा, तिने दिलेलं काही पिऊ नका तुम्ही, काय अवस्था करून ठेवली तिने तुमची. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला मिठी वगैरे मारत असतो, पण ईश्वरीला त्याचा राग येत नाही, कारण तो इथे नशेमध्ये असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव ईश्वरीला मिठी मारूनच झोपलेला असतो. त्याला जेव्हा जाग येते बघतो तर काय, इथे ईश्वरीवरती हात वगैरे टाकून तो शांतपणे झोपलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे बघून लाजत असतात. तेव्हा इथे अंजली त्यांच्याकडे बघत असते, कारण अर्णव ईश्वरी दोघेही एकमेकांकडे बघून लाजत असतात आणि स्माईल करत असतात. तेव्हा अंजली म्हणत असते की मी काय म्हणते अर्णव, आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. इथे आता तुला जी डील क्रॅक करायची होती ती सुद्धा केली आहेस. आपल्या इथे नवीन लॉन्चिंगचं इनॉग्रेशन झालं आहे. तुम्ही दोघेजण आता कुठेतरी बाहेर फिरायला जा, हनीमूनला जावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की इथे तू ईश्वरीला विचार ना, ती येणार आहे का माझ्याबरोबर, ती जर येत असेल तर आम्ही जाऊ. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर माझी काही हरकत नाही आहे, तुम्ही जिथे बोलाल तिथे मी यायला तयार आहे. तेव्हा इथे राकेशला खूपच जास्त राग येत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, मी अशा ठिकाणी आता मी सिंदूरला घेऊन जाणार आहे, त्या ठिकाणी मोबाईल चालत नाही, असं इथे आता तो सगळ्यांच्या समोर म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघेजण आता इथेच मुंबईमध्येच असतात, पण अशा ठिकाणी असतात जिथे कुणीही जाऊ शकणार नाही आणि अर्णव ईश्वरीला तिथे घेऊन गेलेला असतो. आता त्या दोघांना परत आणण्यासाठी राकेश अंजलीला त्राससुद्धा देऊ शकत नाही, कारण अंजलीला जरी त्रास झाला तरी अर्णवला काय कळणार आहे, कारण तिथे फोन लागतच नाही, असं अर्णवने आता
अंजलीला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे राकेश म्हणतो, जरी पण अंजलीला त्रास झाला तरी ते अर्णवला कळणार नाही. त्यामुळे आता अंजलीला त्रास देण्यासुद्धा काहीच पॉईंट नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी दोघेजणं आता एकांतामध्ये एका ठिकाणी जातात आणि तिथे अर्णवने पुन्हा एकदा शुद्धीमध्ये असताना ईश्वरीला प्रपोज केलेला असतो. तिला सांगितलेलं असतं, तू माझी जबाबदारी नाही आहेस, तर तू माझी बायको आहेस. तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार. तू मला कधी सोडून तर जाणार नाही ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सर, कधीच नाही. मी अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची साथ कधीही सोडणार नाही, असं ईश्वरी सांगते. आणि दोघांनी एकमेकांवरील प्रेम कबूल करत आता आपल्या नात्याला एक नवीन सुरुवात केलेली असते.